राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकार स्थापन होण्याच्या आधी आणली होती। ही योजना संपुष्टात येत असून पहिली बॅच फेब्रुवारी ते मार्चमध्ये संपुष्टात येणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील 5 ते 7 हजार विद्यार्थी या रोजगारापासून मुक्त होणार आहेत। विविध आस्थापन विभागमध्ये 27 आस्थापन विभागमध्ये युवक युवती काम करत आहात। त्यांना कामाचा मोबदला, कामाचा अनुभव आणि बेरोजगारीमध्ये असंख्या वाढत असताना तिथे त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। थोड्या प्रमाणात युवक युवतींना फायदा झालेला आहे, पण ही योजना 6 महिन्यानंतर संपुष्टात येणार आहे। राज्य सरकारकडून स्पष्ट असं धोरण जाहीर करण्यात आलेलं नाही आहे। तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने सक्तीचे आदेश विविध मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इतर विविध विभागामध्ये शासनानं परिपत्रक काढलेलं आहे की यांना 6 महिन्याच्या पुढे मुदत वाढ देऊ नका, तसे आस्थापन विभागाला आदेश दिलेले आहेत। सोलापूर शहर जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांनी आत्मक्लेश आंदोलन आज सोलापूर येथील पूनम गेट समोर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, राज्य सरकारला विनंती करण्यासाठी, तोंडावर काळी फीत बांधून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, शासनाला विनंती करण्यासाठी की बाबा आमच्या मागण्याकडे लक्ष द्या, अशा पद्धतीचं आज आंदोलन होत आहे। यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गोरे साहेब, तसेच जिल्हाधिकारी, तसेच तत्कालीन आमदार देवेंद्रदादा कोटे यांना सर्व समन्वयकांनी, सर्व विद्यार्थ्यांनी भेट घेऊन अशी विनंती केली की बाबा 6 महिन्यानंतरचा जो कालावधी आहे तो कालावधी वाढवून मिळावा। यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला फुरसतसुद्धा नाही, वेळसुद्धा नाही। मी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर करण्यात येत आहे, तरी राज्य सरकारला 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री यांना विनंती करत आहे की युवकांच्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ देऊन त्यांना एक आनंदाची बातमी द्यावी। तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना जी आहारता मागण्यात येत आहे की बाबा तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार तुमचा 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा अनुभव आम्हाला द्या, तर यामध्ये 6 महिन्याच्या सर्टिफिकेटवर कुठेही नोकरी लागत नाही किंवा कुठेही त्याला रोजगार उपलब्ध होत नाही, तर त्याची मुदत वाढ देऊन युवकांच्या आनंदामध्ये सहभागी होऊन राज्याच्या आर्थिक विकासामध्ये तशी तरतूद करून युवकांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मी राज्य सरकारकडे विनंती करीत आहे। मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवडण्यात आलेली आहे। मी 5 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन या विभागात काम करत असून सध्या आम्ही आंदोलनासाठी आलेलो आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची कालावधी संपत आलेली आहे। 6 महिने सगळ्यांचे फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सगळ्यांची कालावधी संपुष्टात येणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही अशी विनंती करतो आहे की आम्हाला मुदत वाढवून द्या व आमच्या रोजगाराची योजना रोजगार उपलब्ध करून द्या, कारण आज आम्ही युवक बेरोजगार होतो आहे। जर उद्या ह्या 6 महिने संपल्यानंतर आमचं पुढचं पोटाची खळगी कशी भागवायची हे प्रश्न आम्हाला उभा राहणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की आमच्या पुढच्या आर्थिक नियोजन किंवा आमच्या पुढच्या रोजगाराचं संधी उपलब्ध करून द्यावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। आम्ही सध्या प्रशासन विभागातनं, म्हणजे मी सामान्य प्रशासन विभागामध्ये क्लर्क म्हणून भरती आहे। काही जण डाटा ऑपरेटर आहेत, शिपाई आहेत, सहाय्यक अभियंत्यांच्या हातात काय केलं आंदोलन, आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे। आम्ही गप्प बसलेलं आहे, पण युवती मिळून सगळेजण आज शांत बसून तुम्हाला मागणी करण्यासाठी इथं आलेलं आहे की आमचं जर ह्याच्या पुढं आमची मागणी पूर्ण नाही झाल्यास आमचं आंदोलन तीव्रतेने वाढत जाईल। कलेक्टरांना निवेदन दिलं, कलेक्टर साहेब, आम्ही माननीय पालकमंत्रींना, माननीय कलेक्टरांना आणि माननीय देवेंद्र साहेब फडणवीस आमदार, जे या वर्षीचे आमदार झालेले आहेत, त्यांना निवडून दिलेलं असताना पण आमचं काही आमच्या निवेदनाचं काही विचार अजून पण करण्यात आलेला नाही। निवेदनाची कुठं पण पूर्तता झालेली नाही आहे। संपुष्टात थोडंफार आमचं निवेदन विचार करून आमचं आंदोलन तीव्र होण्याच्या अगोदर आम्हाला काहीतरी सहाय्य करावं, असं माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। मी सध्या सोलापूरमध्ये महाराष्ट्र कौशल्य विकास योजनेअंतर्गत जी कंसात लाडका भाऊ म्हणून जी योजना सरकारनं चालू केली तिथला एक कर्मचारी आहे। सरकारनं म्हणलं होतं ही योजना चालू करत असताना की कायमस्वरूपी योजना ठेवली जाईल, नंतर ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खुद्द मुख्यमंत्री म्हणजे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी म्हणलं होतं की ही योजना ही कायमस्वरूपी चालू ठेवेन, पण तरी या योजनेचा कालावधी न वाढवता ही योजना पूर्णतः बंद करण्याच्या मनस्थितीत हे सरकार आहे। का तर एकमेव कारण देतंय की पैसा नाही, एकमेव कारणामुळे ही योजना बंद करण्याची सरकारनं ठरवलंय। पण लाडकी बहीण योजना जसं 2100 रुपये मानधन 1500 वरून 2100 रुपये मानधन केले, तीच योजना
इथं लाडक्या भावांनाही लागू करून जे 10,000 मानधन आहे ते वाढवून 15,000 रुपये मानधन करून 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर जोपर्यंत 100% सरकारी नोकर भरती होत नाही तोपर्यंत ही योजना चालू ठेवावी. ज्यावेळेस 100% सरकारी नोकर भरती होईल त्यावेळेस ही योजना बंद केली तर चालेल. पण ज्या अर्थी सध्या शासनामध्ये कर्मचाऱ्याची गरज असताना जवळजवळ 50% बॅकलॉग असताना हे सरकार निदान आमच्यासारख्या होतकरू कष्ट करणाऱ्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि जोपर्यंत 100% सरकारी नोकर भरती होत नाही तोपर्यंत ही योजना चालू ठेवण्यात यावी.